ये पा मी काय म्हणतो, मला का नाही एकच सिलेंडर भरून पाहिजे. मला जाऊ द्या तुम्ही आंध्रे. हा आमचा भुऱ्या आहे की नाही, डोक्यावर सिलेंडर घेऊन त्याच्या का नाही टोंग्यातून उलट्या उरायला. त्याची तब्येत बरोबर नाही. त्याला का नाही जेवको घाल लागते, तर आमच्या घरी सिलेंडर नाही. मग सिलेंडर घेऊन जातो आणि स्वयंपाक करतो, त्याला जेवको घालतो. फक्त मला आंध्रे जाऊ द्या, एकच पाहिजे मला. मी असा जातो आणि असा येतो, कोणाला माहिती पडणार नाही. हो हो, माझी तब्येत लय खराब आहे. माझ्या टोंग्यातून मला उलट्या उरायला, त्यासाठी मला सलाईन घ्या लागते. पण सलाईन घ्यायच्या पहिले का नाही मला जेवा लागते, तरीच मला सलाईन घ्या लागते. आणि मी काय म्हणतो, हा व्हिडिओ का नाही लय कॉमेडी आहे. तेव्हा तुम्ही उलचाक व्हिडिओ पाहून बंद नका करू. व्हिडिओ शॉर्ट लोक पहा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ का नाही लय आवडीन. तुम्ही लय हससान, उलचाक पायसान, बंद करसान, तर मग तुम्हाला काही मजा येणार नाही. त्यासाठी का नाही व्हिडिओ शॉर्ट लोक नक्की पहा. आणि व्हिडिओला का नाही लाईक करा, लय मोठं लाईक करा. लाईक लयच कमी राहिले. आणि व्हिडिओतला कोणता पार्ट तुम्हाला लय आवडला हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि हो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला ना, तर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की अशाच कॉमेडी व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी आणत असतो. चला तर मग व्हिडिओ सुरू करू. हप्त्याभराचं एक कट्ट्यात टाकून घेतो, म्हणजे घोर नाही. मी काय म्हणतो, 500 रुपयाचं करा. 500चं? अरे 500चं काय, मी 500 पैशाचं बी टाकू शकत नाही. पेट्रोल सरलं म्हणलं. काय सरलं? असं का सरलं? अरे राजा, 4 घंटे झाले मी लाईनीत उभा. आता माझा नंबर आला आणि ऐन मी आलो आणि तुम्ही म्हणता की पेट्रोल सरलं. असं का सरलं हे मला माहित नाही. पेट्रोल टाका तुम्ही. अरे कुठून टाकणार आहो? तुमच्या समोरचा माणूस गेला, त्याला बी म्हटलं 200चं पाहिजे होतं, तर मी 50चं टाकलं, काऊन की 50चं शिल्लक होतं. जेवढं होतं तेवढं म्हटलं मी त्याला ओतलं. आता तुम्हाला कुठून टाकून देऊ? अरे असं काय करता? खळून खाळून पहा ना, काही ना काही करून काढून निघते. टाका ना राजा, 500चं नाही तर कमीत कमी 200 टाका. काही राजा, काही गोड करता. ते का कळीतलं बेसन आहे का? त्याचं खळलं म्हटलं, खळून खळून काढता येईल. टाकी म्हटलं कोरडी ढंडण झाली, चालू आहे तिच्यावर म्हटलं. हा आला की तो आला की तो. सऱ्याले पेट्रोल देऊ दे म्हटलं, टाकी कोरडी ढंडण झाली, शंभर बी त्यात उरलं नाही म्हटलं. काय राजा, नेहमीच्या गिरायकाला असं करता का? मी नेहमीचा गिरायक आहोत तुमचा. रोज म्हटलं मी हातून ते पेट्रोल भरतो. द्या ना, पाना, काही ना काही असेल ना, बसा ना बजेट. काही राजा, खोटे बोलायचे म्हटलं हद राहते. आजच तो उघडला पेट्रोल पंप. सकाळी सकाळी म्हटलं याचं उद्घाटन झालं. तुम्हाला हात दिसून राहिला का? आणि तुम्ही रोज रोज कुठून येऊ राहिले ते? आणि वरून म्हणून राहिले की मी नेहमीचा कस्टमर. राजा, आज उघडला ना, एवढं खोटं बोलायला नाही पाहिजे माणसानं. आजच उघडलं? मग राजा, टाकी फुल ठेवायला पाहिजे तुमची पेट्रोल पंपाची. असे काय करू राहिले? अशांत म्हटलं तुमचे गिरायक नाराज होतील ना, असं वापस पाठवू नये. पेट्रोल ठेवत जाणार तुम्ही. अरे कुठून ठेवा? वरून जेवढा स्टॉक आला तेवढा आम्ही ठेवला. आता तेवढा पुराच्या पुरा सरला, त्याला काय करू आम्ही? आता पुढचा स्टॉक येईपर्यंत आता आमचं काही पेट्रोल नाही. तुम्ही जा आतून. जा आतून म्हणजे? राजा, मी आता हे गाडी का लोटत नाही घरापर्यंत. पहा ना, द्या ना पेट्रोल, द्या ना. तुम्ही लोटत न्या का कशी बी न्या, मला काही सांगू नका. माया काही डोसकं खाऊ नका. पेट्रोल सरलं, तुम्ही तुमचं पहा आता काय तो. अरे राजा, हा एवढा मोठा हाल्या वय ना. हा हाल्या म्हटलं तुम्ही मला लोटत न्यायला लावता का? माझ्या जीव जाईन ना घरात जायपर्यंत. घ्या ना दाबूनची गोई. आपल्याला तोलत नाही तर एवढी मोठी गाडी कायला घ्या? शान मारायला पाहिजे फक्त. तोलत नाही तर कायला घ्या म्हटलं? एखादी लाईनी मोईनी गाडी घ्या म्हटलं. पेट्रोल नसला की लोट लोट घरा पण नेता येते. नाही नाही नाही, आपल्याला मोठी गाडी घ्यायची. आता मला काय करावं लागते? कसं बी न्या तुम्ही. जास्त बोलू नका, मी शान मारीन नाही तर काही बी करीन. तुम्ही एक काम करा, मला पेट्रोल पाहिजे. तुमच्या मालकाला बोलवाती, त्यानं पंप उघडला ना, त्याला बोलवाती. अरे भाऊ, मीच मालक होय ना पंपाचा, मीच मालक होय. माया जे मजूर आहे की नाही, सकाळून पासून म्हटलं चालू होते. याले पेट्रोल टाक, त्याले पेट्रोल टाक. ते थकले. त्याने डायरेक्ट मला सांगितलं की आमच्याकडून आता काही काम होत नाही. शेवटी आता मी आती उभा राहिलो तर पेट्रोल पुरं सरलं. तुम्हाला तेच सांगू राहिलो. काय गोष्ट करता? अरे राजा, मग आता माय काही खरं नाही. घरापर्यंत मी काही पोहोचत नाही. एवढ्या उन्हीत म्हटलं आता हाल्या का नाही, मला लोटत लोटत घरापर्यंत लागते. 4 पंप फिरून मी तुमच्या पंपावर आलतो. आता तुमच्याही पंपावर सरलं. आता काय होईल ना, काय माहित. काही झाली नाही तयारी? आटप ना लवकर, उशीर उराला ना. माय बिन, हे काही येऊन टपकलं आणि हे कायले म्हणून राहिलं? झाली नाही का तयारी? उशीर उराला ना. काय काय मेळ काय होय? अरे का रे, तू काही आला? अरे जिजाजी, तुम्ही काही आले? मी विसरलोच होतो की हे मस्तकावर पडलाय. हे मला विचारलं तुम्ही काही आले, आणि मी याले विचारलं की तू काही आला. ताई आटप, जिजाजी आले. बरं झालं ते आले. त्या आपल्याला स्टँडला सोडून देतील.
अळलं माय खेटर, तुले कायले स्टँड लोक सोडतो मी. सरकार टपोर निघ बाहेर, ऍटो पकडून चालल्या जाय. जिजाजी मी एकटानी चाललो, मी एकटा चाललो असतो तर मी ऑटोच पकडला असता. पण ताई बी चालली ना, आता ताईले मले दोघायला सोडसाल ना तुम्ही. काय म्हणलं तो? तू एकटाने चालला? ताई म्हणजे माझी बायको बी चालली कुठे? पिंके पिंके, काय झालं? काऊन कलमा करू राहिले? अरे हा तुया भाऊ काय म्हणू राहिला? तू चालली, तो चालला, कुठे चालले तुम्ही? मी मला माहेराला चालली. ताई झाली का तर तयारी? झाली असेल तर चाल बरं, जिजाजी आपल्याला सोडून देतील. तणनाशक फवारल्यावर बी आलेलं गवत मुका बसना काय लावता? तयारी झाली का? जिजाजी सोडून देतील, मी कायले सोडून देईन? मुका बस, मला विचारते कशाला चालली, काय झाली तर. मी काय म्हणतो, मी तुला म्हटलं मागच्या हप्त्यात मी आणलं, वापस आणलं की नाही माय राहून, मग आता काय चालली तू? आता तर म्हटलं काहीच नाही, ना रसई नाही फसई नाही, काहीच नाही. हो ना मागच्या हप्त्यात मी मारून आली, ही गोष्ट बरोबर आहे. पण मी तुम्हाला काम सांगितलं होतं, ते काम केलं का तुम्ही? नाही केलं. तुम्हाला एखादं मी काम सांगितलं, 17दा ते काम मी तुम्हाला सांगितलं की मा एवढं काम करून द्या, तरी तुम्ही ते काम काही ऐकत नाही. माझ्या काही काम तुम्ही करत नाही, माझ्या लय जीव कावला. आता मी चालली. अरे पण कोणतं काम नाही केलं म्या? आई बाई, या माणसाले धड एक काम आठवत नाही. आता आठवा तुम्ही, मी काय काम सांगितलं होतं तुम्हीच आठवा. अरे तू सांग ना, मला खरंच नाही आठवून राहिलं. तो कोणतं काम नाही केलं म्या? तू मला आता सांग, मी आताच्या आत्ता करतो. जिजाजी मी सांगतो तुम्हाला की ताईने तुम्हाला कोणतं काम सांगितलं होतं. नळ बंद केल्यावर बी आलेलं पाणी सांगतो, तूच राहिला सांगायचा मला. सांग. अरे काय जिजाजी, तुम्ही सदैव कधी राजा लयच मजाक करता. बरं जाऊ द्या, मी सांगतो तुम्हाला. हे पा, माझ्या बहिणीचं तुमच्यासोबत आम्ही लग्न लावून दिलं. ते काय पाहून लावून दिलं? तुमचं घर दार, नोकरी पाणी, गाड्या घोड्या हे सर्व पाहून लावून दिलं की नाही? अरे तर ते सर आहे ना माझ्याजवळ, घरदार बी आहे, गाड्या घोड्या बी आहे, नोकरी बी आहे. मला काही नोकरीवर अजून काढून टाकलं नाही. हो हे सर आहे, पण गॅस सध्या गॅस नाही तुमच्या जवळ. गॅस पाहिजे होता ना, गॅस. अबे झाकूस न्या, सकाळूनच पोट सपाचक करतो मी. मला गॅस पेस काही होत नाही, मी काही ढाडूर करत नाही. अरे जिजाजी तुमच्या पोटातला गॅस नाही ना हो, स्वयंपाकाचा गॅस नाही तुमच्या हाती. सध्या म्हटलं स्वयंपाकाचा गॅस अजिबात नाहीये. स्वयंपाकाचा गॅस? हो ना, स्वयंपाकाचा गॅस म्हणजे सिलेंडर. आम्ही म्हटलं लग्नात तुम्हाला शेगडी दिली, सिलेंडर दिलं, आणि तरी म्हटलं तुमच्या घरी गॅस नाही. काय राजा, असं असते काय? अबे टिम्मन टिकल्या, म्या मागितलं होतं का तुम्हाला? म्या मागितलं होतं का? आणि देऊन तर दिलं, रिकामं दिलं, भरून बी नाही दिलं. अरे काय राजा जिजाजी, आनंद भांडे द्या म्हटलं, त्यात गॅस सिलेंडर सरळ द्या, आणि आता ते भरून बी द्याव का? काय राजा, तेवढं भरून आणणं होत नाही का तुमच्याकडून? पिंकी, मला आठवलं मला का नाही सिलेंडर भरून आणायला सांगितलं होतं, पण ते आता भेटून न राहिलं तर मी काय करू? आता आठवलं, 3-4 दिवस झाले म्हटलं त्या चुलीवर स्वयंपाक करू राहिली मी. ते फू करू माझे डोळे मातीत चालले, पण तुम्हाला काही कदर नाही राहिली. तुम्ही काय सिलेंडर भरून आणून राहिले? आता मला 1 मिनिट मी राहायचं नाही, आता मी चालली. अरे काही कुठे जाऊ नको, मी काय म्हणतो, एक काम कर, मी कानी भुऱ्याच्या ती जातो आणि त्यातून कानी सिलेंडर घेऊन येतो, आणि त्याच जोड नसेल ना तर मी काही करतो, कुठेही जातो, पण सिलेंडर आणून देतो. तू काही कुठे जाऊ नको, ते बॅग हात ठेव, आणि याले बी म्हटलं वापस पाठवून दे. बर, काही हरकत नाही, पण तुमच्याजवळ फक्त आजचा दिवस आहे. आजच्या आज जर तुम्ही कुठून काही करून ते सिलेंडर नाही आणलं तर म्हटलं उद्या सकाळून मी चालली. याले काही वापस पाठवत नाही, याले थांबून ठेवते. तुम्ही जर हा सिलेंडर आणला नाही तर उद्या याच्या संग मी माहेराला चालली. जिजाजी मी काय म्हणतो, आजचे दिवस राहू राहिलो की नाही मी, तर मग तुमच्या गावात कानी एक नवीन हॉटेल उघडलं, लय मस्त जोरदार जेवण भेटते म्हटलं तिचं. तर तुम्ही काय करा, संध्याकाळ म्हटलं ताई मी घरातल्या सरायले का नाही तर ती जेवायला न्या बरं. मला का नाही त्या हॉटेलवर जेवायचं आहे, लय मन उर राहिलं. तू झाला तेव्हापासून असाच आहे का तुला आता असं उर राहिलं? अबे पहिले मला सिलेंडर पाहू दे, नंतर पाहू ना काय तिथं. त्याले एक शब्द बोलायचं काम नाही म्हटलं, तुम्हाला सांगून ठेवते. नाही, त्याला काहीच बोलत नाही मी, एक शब्दही बोलत नाही, 10 शब्द बोलतो. बरं जाऊ दे, मी काय म्हणतो, मी चाललो, मी आणतो, लगेच जाऊन सिलेंडर आणतो. तू बॅग अंदर ठेव बरं. हे पा, आता मी काय म्हणतो, आता काही शिल्लक नाही बरं, सगळं कोळलं ढंडण झालं, आता काहीच बाहेर येणार नाही. झोडप्या थोत राजा, शिल्लक नाही राहिलं म्हणते, कोळलं ढंडण झालं म्हणते. रात्री म्हटलं सारा रातभर ढारक ढुरक करत राहतो तू, पुरा मावल खौट करून टाकतं. खवट्या एवढा खौट पाहत, आणि आता ऐन वक्तात तरी म्हणून राहिली तर आता बरं निव राहिलं. अरे आई, ते का मला हातात होय का? नैसर्गिक जनजीवन ते, त्याला वाटलं तर येते, त्याला वाटलं तर येत नाही.
नैसर्गिक देणगी म्हणे तुलेच बरी दिली हे आणि ऐन वक्त आले ते येऊन राहिली मग काय कामाची पाय ना काही ना काही जोर लाव म्हटलं तू काही ना काही मेळ लाव आता म्हटलं अजून छटाक भरली म्हटलं ते भरलं नशील उलचाक प्रेकला तू चांगला ढाळडूर करणं म्हणजे लवकर भरीन जोर तर लावूच राहिलो मी बेंबीच्या देठापासून लावू राहिलो ना आता ते म्हटलं खळून पुसून जेवढं होतं नव्हतं सगळं मी म्हटलं टोलटार केलं पण ते काही जमून नाही राहिलं आता काही मेळ नाही येत तो आता म्हटलं काहीच मेळ नाही येत नाही खळून पुसून झालं ते हे पाय बाबू असं करू नको तुला जेवायचं आहे की नाही आता तुला जेवायचं आहे की नाही म्हटलं आता तुला 6-15 भाकरी थापून द्यायच्या की नाही मला मग त्यासाठी काही ना काही लागेल ना जैतन लागेल ना आता म्हटलं याशिवाय पर्याय नाही तू काहीतरी कर काहीतरी मेळ लाव जे रात्री तू ढाळढोळ करता की नाही ते आताच कर म्हणजे आपल्या कामी येईल फुकट म्हटलं तू का नाही हवे सोडत राहतं वाया जातील ते वाया नको घालू तू म्हटलं लवकरात लवकर भर आता का हाच पर्याय राहिला का लाकडं बिकडं असतील ना तिच्यावर करणं म्हटलं तू नाही बाबू आता माझ्याकडून काही त्या चुलीत फुफू करणं काही होत नाही मी पहिले सांगून तू राहिली पहिले म्हटलं मी मस्त त्या चुलीत म्हटलं फुफू करून स्वयंपाक करो तर तरी म्हटलं हे सिलेंडरची सवय लावून दिली आता म्हटलं ते काही तुली सवय माही मोडली आता सिलेंडर सवय मला तू काय कर तू काही बी कर तू काही ते रात्री ढाळडो काही वाया नको घालू तू ते कामी आण आताच कामी आण रात्रीचं म्हटलं आताच करून टाक अरे बापा मी काय म्हणतो एक काम करतो रात्री मी झोपलो की नाही ताई म्हटलं एखादा पाईप आणून लावून देतो आपण मग त्या भरून जाईन ते पण आता मायकून काही होत नाही म्हटलं खळून पुसून सगळं झालं म्हटलं आता काहीच बाकी नाही राहिलं अरे भुऱ्या तुझ्या घरी एखादं शिल्लक सिलेंडर आहे का माया घरचं सिलेंडर गेलं हे भुऱ्या हे काय करू तू तिच्यावर काय बसला तुला काय वाटतं मी काय करत असेल तिच्यावर बसून मले हे वाटू राहिलं की तो आहे का नाही मुव्याचा कोंब आहे की नाही तो खाली लमकला आता तोच म्हटला कुपट्याचा असेल तुले तर त्याची काही ना काही निंजा टेक्निक असेल म्हणून तू या सिलेंडर बसला असेल अरे नाही रे घाबर तोंड्या ते कानी आमच्या घरचं कानी सिलेंडर सकाळच संपलं मी चहा ठेवायला गेली तर माझ्या चहा बी उकायला नाही म्हटलं तर हा कानी रातचं काय करते निरा ढारुक टारुक करत राहते याले म्हटलं ते कानी वाया नको गमू ते नाहीतरी म्हटलं सिलेंडर गेलं तर ते भरून दे त्यासाठी म्हटलं याच्यावर बसवलं मिळालंय आता जोपर्यंत हे भरत नाही तोपर्यंत काही हा खाली उतरत नाही अरे पण काकू हे असं कधी कुठे भरत असते का काही म्हटलं हे तर अजबच काम आहे त्याच्यापेक्षा म्हटलं काही घरी लाकडं बिकडं काही असतील ना तर मग चूल लावा चूल पेटवा म्हटलं आणि तिच्यावर स्वयंपाक करा तिच्यावर चहा बी करा हे असं काही जमत नसते ना अरे बरोबर बोलला विने तू बरोबर बोलला तरी तर मी हे समजून सांगू राहिलो की चूल पेटव तिच्यावर करता ऐकून राहिली म्हणते मला सवय नाही 15 वर्ष झाले म्हणते सिलेंडर वापरू राहिली आता ते चुलीवर काही फुफू करत नाही म्हणते हो ना बाबू पहिले कानी मला चुली सवय होती मी सर म्हटलं स्वयंपाक बिपाक चहा पाणी सगळं चुलीवर करो पाणी तिच्यावर तपो मग नंतर म्हटलं या सिलेंडरची सवय लावली आता म्हटलं 15-20 वर्षापासून याची सवय होय आता ती सवय मोडली चुलीची आता मला चूल काय पेटवता येत नाही ते मी काही फुफू करणार नाही याले पहिले ते भरू देतो आणि मग पाय तू याले कुठे न्यायचं काय न्यायचं तोपर्यंत म्हटलं याले काही तू आवाज देऊ नको तू जाय तुला घरी असं काय करता काकू हे पा मी काय म्हणतो मी याले संग घेऊन जातो ते तुमचं रिकाम सिलेंडर नेतो माझ्या घरचा बी नेतो म्हटलं ते बुकिंग करतो आणि गॅस घेऊन येतो हे काही खरं नाही ना तुले काय वाटतं विन्या मी गेलो नशीन का मी बुकिंग केलं नशीन का 2 दिवस झाले मी बुकिंग करून रोज सकाळून जातो म्हटलं 2-3 किलोमीटरच्या लाईन मध्ये लागतो आणि जाई माझा नंबर येते की नाही तरी सरून जातात आता ते सरून जातात तर मला काही भेटून नाही राहिलं मग माझ्या आईनं म्हटलं मला याच्यावर बसवले का आई मी काय म्हणतो हे पाय मायाकानी पोटात काही उरलं नाही त्यापेक्षा मी एक काम करतो बाहेर जातो मस्त फुटाणे आणतो चांगले फुटाणे खातो आणि म्हटलं मग मला ढारुक ढोर घेईन तरी म्हटलं मग हे काम जमीन म्हटलं तरी भरून देतो मी आई बाई लय हुशार आहे माझ्या पोराच्या मेंदूत कानी दिमाग आहे बाकी बरोबर बोलला बाबू बरोबर बोलला तू एक काम कर 300 रुपये घेऊन जाय आणि चांगले 2-3 किलो फुटाणे घेऊन ये साजरे काय म्हटलं पोट भरून काय म्हणजे तुला चांगले टारुक येईन आणि हे लवकर भरीन लवकर जाय लवकर आण सारे विन्या माझ्या संग चाल तुझ्या संग नंतर येतो पहिले मला फुटाणे आणू दे माझ्या घरचं काम करू दे त्यानंतर मी तुझ्या संग येतो बापा पहिले पण माझ्या संग चाल तू अबे त्या चिल्या बुड्याची ठिकाणी रोडग्यात जेवण आहे बरं संध्याकाळून आपल्याला जा लागते मस्त म्हटलं रोडगे वरणात चुरू आणि मस्त खाऊ तोंडी लावाले वांग्याची भाजी आहे गपगप शिरान वांग्याची भाजी घे रे बाबू वरप मग चिल्या बुड्यानं या वक्ताले कसे काय रोडगे ठेवले लोकायले म्हटलं अतिकाने गॅस भेटून न राहिला गॅस अजिबात भेटून न राहिला रोडग्यास समजलं रोडगे म्हटलं गौरीतनी भाजले असतील पण वांग्याची भाजी ते शिरा ते वरण ते कशावर बनवलं असेल बे आपल्या गावात नाही का इंधनाचा काय केला का म्हटलं बाबू बुड्यानं कानी पहिलेच म्हटलं 2 ट्रॅक्टर इंधन ठेवलं होतं त्याले का माहित पडलं तर काय मी
पहिलेच त्यानं इंधन भरून ठेवलं होतं. आता मस्त त्या इंधनवर मस्त स्वयंपाक चालू आहे. मस्त चुलीवरचा स्वयंपाक, वांग्याची भाजी, शिरा दिरा, वरण गिरण, एकच नंबर काम आहे. काय गोष्ट करत, इंधन भरून ठेवलं का? पण लेका एवढ्या उन्हीतनी म्हटलं त्या भट्टी जवळ इंधनावर स्वयंपाक चालू आहे यायचा, यायले म्हटलं गरम बिरम होत नशील का? उन्हाळ्या बिन्या लागत नसतील का यायले? लयच बेकार काम होईल का तो जिंगऱ्या, लयच बेकार काम होय. अबे तुला फुकटा फाकटात खायला भेटू राहिलं, त्यातही तू या चौकशा इंधनावर काय स्वयंपाक करू राहिले, त्याला गरम होत असेल, उन्हाळ्या लागत असेल. अबे तुले काय कर लागते, तती जायचं मस्त एक रोडका काय 2-3 रोटे दाबायचे घरी चालले यायचं आणि ढार झोपून राहायचं. कायले म्हटलं ते झिलप्या जाळून राहिला, इंधनावर स्वयंपाक करू राहिले, गॅस भेटून राहिला, मग का बैस ना चा संध्याकाळ म्हटलं आपण जेवायला जाऊ, चालला मोठा करायले. अबे संध्याकाळ नाही का? संध्याकाळ मग आता काय खायचं? आता मला भूक लागली ना. घ्या याचं एक टायमाचं भागू राहिलं, त्यात याला आता दुपारचंही पाहिजे, संध्याकाळचं आहे म्हणते, दुपारचंही पाहिजे म्हणते. अरे मग मी काय म्हणतो जिंगऱ्या, तू एक काम कर ना, आता चाल मा सांगत होती ते म्हटलं रोडग्याचे उंडे चुरू राहिले, त्यातला आमासा उंडा घे आणि खात बस, काही भूक मिटून जाते. अरे का रे विन्या, मी काय म्हणतो, आपण चाललो तर खरे म्हटलं फुटाणे आणायले, पण म्हटलं फुटाण्यानं मिळेल का? 1 किलो फुटाण्यानं काम जमीन का? नाही तेवढ्यानं काय होते, तू एक काम कर, मुळे घे, मुळे चांगले 4-5 किलो मुळे घे, मस्त मुळे खाय, चांगला मेळ जमते तो. आणि अबे टिमन टिकल्या, मला एक सांग, मी तुझ्या घरी सिलेंडर आहे का पाहायला आलतो. आता म्हटलं माझ्या घरी सिलेंडर नाही, माझी बायको म्हणते काही करा सिलेंडर आणा, आणि तू मला म्हटलं ते फुटाणे आणा संग घेऊन चालला. आम्ही नाही येत, मला जाऊ दे, माझ्या घरचं सिलेंडर भरून लागते. अबे लेका मग असं काय करू राहिला, तू माझ्या संग चाल, तू माझ्या संग चाल, माझ्या घरचं भरणं झालं की तुझ्या घरचं बी मी भरून देतो, मस्त नॅचरल गॅस भरून देतो मी. अबे टिमन टिकल्या, तुया गॅस तुझ्याजवळ ठेव, मला नाही पाहिजे. नाही पाहिजे तर राहिलं, म्हटलं हाती कोणाला काय पडेल आहे, मला काय घेऊन देऊन तोय. पण तू काय कर माहित आहे का, तू सध्या माझ्या संग चाल, नंतर नंतर तू तुझ्या घरचा सिलेंडर भरून आण. अरे बाप रे बाप, चापट तोंड्या, कुणीकडे चालला तू? काय त्या लयच नाट लावे यार, तू लयच नाट लावे, टोकला आम्हाला. अबे लेका महत्वाच्या कामाला चाललो होतो, त्यात आता म्हटलं तर टोकला आम्हाला, आता काम होते का नाही होत काय माहित. अबे चापट तोंड्या, तू काही पासून म्हटलं महत्वाचे काम करू राहिला? तुया सारखा म्हटलं रिकामा नाही ना मी काय त्या, मला काम धाम असतात. तुले म्हटलं सदैव कधी कोणतंच काम राहत नाही, दिवसभर म्हटलं तू गावात नाही, इकडे हिंड तिकडे हिंड, मोकाट सारखा हिंडत राहता म्हटलं तू. अरे पण असं कोणतं महत्वाचं काम होय तुया? आणि ते विनया तू दोघ जण चालले कुठे एवढे काही? महत्वाचं काम सांगत नसतात, सांगितलं काम होत नसते, ते काही मी तुम्हाला सांगत नाही. बस केला दोस्ताना पतला शटँग. विनया हा सांगत नाही, तू तरी सांग. अरे मी तर सांगतो ना, मी तर पहिले सांगतो, मी त्याची वाटच पोरायलतो, हे तवाचं म्हटलं लय चबर करू राहिलं. म्हणजे तू का त्याचा मुहूर्त पोरायलता का? सांग ना मग काही सांगतो. अबे मंग्या तुला काय सांगू, माझ्या घरचं सिलेंडर गेलं, आता माझी बायको काय म्हणे, इकडे तिकडे पहा म्हणे भेटते का? तर मी याच्या घरी गेलो तर पाहतो तर काय, हा सिलेंडर बसेल, ढारडूर चालू याची आई म्हणे की बाबू जोर लाव म्हणे. हा म्हटलं काय करू तर माहिती तुम्हाला? अरे बेटाजी मला समजलं माझ्या डोक्यात लाईट पेटला. कायचा लाईट पेटला तो? आणि का रे विन्या, म्हटलं माझ्या घरच्या गोष्टी बाहेर काय सांगू राहिला तू? अबे चापट तोंड्या, दोस्तान्यात घरचं आणि बाहेरचं काही नसते. विनया हे पाय, मला समजलं, हा म्हटलं सिलेंडर बसून सिलेंडर भरू राहिलता आहे की नाही? हो गड्या बरोबर ओळखलं होतं जिंगऱ्या. मला काय वाटलं माहित आहे का, तुझ्या डोकं कानी खोकं वय, पण तुझ्या दिमागात कानी मेंदू वयले का? अरे ते सरळ जाऊ द्या, मी काय म्हणतो, संध्याकाळून कानी आवता नाही चिल्या बुड्यानं मला सांगितलं, तुम्हाला बी सांगू राहिलो, संध्याकाळून चिल्या बुड्याच्या ठिकाणी म्हटलं रोडग्यात जेवण आहे, मस्त वांग्याची भाजी, शिरा, रोडगा सर्व आहे, तर संध्याकाळून सरे चाल जा आणि घरातले सगळे झाडून पुसून आणजा. चिल्या बुड्यानं म्हणेला की सोडायला ना. अबे टिल्ल्या ते संध्याकाळचं वय, सध्या आमच्या घरी स्वयंपाक नाही, मला पहिले जाऊ दे. चाल रे विन्या, पहिले ते फुटाणे आणू दे, माझ्या घरचं सिलेंडर भरायचं आहे आणि तुले बी तुझ्या घरचं सिलेंडर आणायचं आहे ना, चालातून लवकर. नाही बाई, काय म्हटलं भाऊ, तुम्ही नेहमीच्या गिरायकाला असं करता का? हिशोबाने सांगा ना, तुमच्याच दुकानात माल नेतो आम्ही. घ्या आता लहान गोर झाला नाही काय ताई, एवढं बी खोटं नका बोलू ना, मी आजच दुकान लावलं ना.
बाबा ते आजच लावलं का तुम्ही दुकान? नाही ना, ते मागच्या व्हिडिओतनी तुम्ही टरबूज विका ना, मग तुमच्या तुम्ही टरबूज नेलं नाही का? मग तुमचं म्हटलं आम्ही नेहमीच गिरे झालं नाही का? आता ते म्हटलं तुम्ही हे फुटाण्याचं भातक्या चिवड्याचं दुकान आज लावलं, पण या पहिल्या व्हिडिओतनी याच्या मागच्या व्हिडिओतनी तुम्ही टरबूज विका ना, तरी मी टरबूज नेलं नाही का? ते हो मागच्या व्हिडिओत नाही का नाही मी टरबूज विकू, बरोबर आहे तुमचं, बरोबर बोलल्या तुम्ही. पण तुम्ही बी म्हटलं फक्त भावटाव केला मागच्या व्हिडिओत नाही, टरबूज तर काही नेलं नाही. मला काही आठवून नाही राहिलं बुवा तुम्ही काही नेलं टरबूज. काय भाऊ, एवढं याद भुले काम नाही पाहिजे बापा. भुलले का तुम्ही? भुलले का? आता तुमचं म्हणणं बरोबर आहे, मागच्या व्हिडिओत मी टरबूजाचा भावटाव केला, हे बरोबर आहे. पण तुम्ही भुलले ना. हे पा तुम्ही का नाही मला हिशोबाने टरबूज दिलं नाही. साजरे मला 5 म्हटलं 5 टरबूज पाहिजे होते, पण तुम्ही काही भाव कमी करायला तयार नव्हते. मग मी काय केलं, मी माझा दिमाग लावला. तुमचे 4-5 टरबूज आहे की नाही, मी मस्त आपल्या थैलीत टाकले आणि चुपचाप घेऊन गेली. तुम्हाला पता बी नाही. मग तुमचे म्हटलं नेहमीच गिरे झाले का मी? काय 5 टरबूज चुपचाप नेले म्हणून तर म्हणून मी मला घाटा कोण आला, मला धंदा कोण बंद करायला लागला. ते मागचं जाऊ दे, ते मागचं विसरून जा. मी काय म्हणते, आता मी म्हटलं हिशोबाने लावून टाका. मला भात चिवडा बिवडा ते फुटाणे मुटाणे सर्व काही लागते, आणि ते म्हटलं काही आपल्याला अर्धा पाव छटाक नाही लागत ना. साजरे म्हटलं 5 किलो पाहिजे, तुम्ही बरोबर हिशोबाने लावा. अरे का रे बाबूदा, आता हा धंदा लावला का? अरे बापरे, हे आले का? घ्या थैलीन करा बाजार. आता म्हटलं काही खरं नाही, आता बी चंदन लागते. आता यायले म्हणतच नाही की घेऊन जा म्हणून. मागच्या व्हिडिओत टरबूज घेऊन गेले, साजरे 2 मोठमोठाले नेले, पण पैसे काही दिले नाही. ओ विनया, हे पाय बाबूदाना आपलंच दुकान होय. आता आतूनच घेऊ आपण, पुढे काही जाऊ नाही. टिमन टिकल्या घे ना. मग पहिले म्हटलं 17 दुकान फिरवलता मले. ती फुटाने बरोबर नाही तर ती भाव जास्त आहे. मला बी घरी जा लागते ना, मला पटकनी जाऊन सिलेंडर आणायला लागते ना, नाही तर माझी बायको जाईन ना मायारी. गे लवकरातून. बाकी बाबूदा मानलं तुले, आपण तुले मनापासून मानलं म्हटलं. तो मागचा धंदा चालला नाही तर तो हा धंदा टाकला. असाच माणूस पाहिजे म्हटलं. माणसानं चून खाव पण झोल नाही खाव. तू काही हार मानत नाही बाबू, बरोबर आहे. तो 1 नंबर माणूस होय. कर असा धंदा कर. बरं ते जाऊ दे, मी काय म्हणतो, मला का नाही एखादा किलो नाही, 1 2 3 5 किलो फुटाने बांधून दे बरं. बापरे, 5 किलो डायरेक्ट 5 किलो फुटाने? अरे पण मागच्या टायमाला म्हटलं तुम्ही 2 टरबूज घेऊन गेले, पैसे काही दिले नाही तुम्ही. मग तुले काय वाटते, या टायमाला 5 किलो फुटाने नेल्यानंतर आम्ही पैसे देणार का तुले? जाऊ दे का, आपल्या घरचं दुकान होय ना, ते पैशाचं पाहून घेऊ आपण. तू बांध बरं 5 किलो फुटाने बांध पटकनी, मला टाइम नाही म्हटलं. याच्या घरी सिलेंडर नाही, माझ्या घरी बी नाही आहे. ते सिलेंडरचा बंदोबस्त लावा लागते. अरे असं काय करता आले का? माझ्या पोटा पाण्यात सवाल आहे ना. मी म्हटलं धंदा लावला तर काही म्हटलं 2 पैसे कमवायसाठी धंदा लावला. त्यात मी म्हटलं तुम्ही घरचं दुकान आहे करू जर म्हटलं माल नेला तर मला हा बी धंदा बंद करला की मी काय म्हणतो, आपल्या माणसाला आपण सपोर्ट केला पाहिजे ना, त्याची टांग निवडली पाहिजे ना. मी काय म्हणतो, ते मागचे टरबुजाचे पैसे ते राहू दे बाबा, ते काही देऊ नको तू. पण या टायमाचे ते 5 किलो फुटाने निवडाला की नाही, त्याचे मला पहिले पैसे दे तू. मी तुला फुटान देतो ना, माझ्या नाही म्हणणार नाही तुले. पैसे पाहिजे म्हणते तर तुम्हाला देतो म्हणते. बरं बाबूदा, काही वांधा नाही. तुला पैसे पाहिजे ना, तो ऑनलाईन आहे का? ऑनलाईन पैसे चालतील का तुले? नाही का बुऱ्या, ऑनलाईन नाही आपल्याजवळ. म्हटलं ते बँकेत खातं नाही ना आपलं, माझ्याजवळ मोबाईल बी नाही, ऑनलाईन कुठून असणार आहे? नगदम सगदम चालते आपल्याला. मला माहितच होतं याजवळ ऑनलाईन नसणार आहे म्हणून तर मी ऑनलाईन यायला म्हणलं. मी काय तर पैसे देतो याले. बरं मी काय म्हणतो बाबूदा, का माझ्याजवळ का नाही ऑनलाईन पैसे आहे. मी का नाही 5 किलोचे काय 10 किलोचे पैसे ऑनलाईन मारतो. पण आता ताजो ऑनलाईन नाही नेले का, तर मग कसं करू? माझ्याजवळ कॅश नाही ना. लहान गोजल नाही आपल्याजवळ, ऑनलाईन नाही, हा म्हणते कॅश नाही. मग कसं रे बुऱ्या, कसं करतं? अरे का बाबूदा, सांगतो आता, तू सांग कसं करावं. मी तेच म्हणाल तुला. हे पा आपलं घरचं दुकान होय, तू मला वळखतो, मी तुला वळखतो. आपण काही नवळे नाही ना. हे पा मी काय म्हणतो, तू मला 5 किलो फुटाने देऊन टाक. मी म्हटलं रस्त्याने आता जाता एखादा ATM पाहतो, त्यातून म्हटलं पैसे काढतो आणि तुला आणून देतो. तू बिंदास राह ना. म्हटलं मी तसा माणूस नाही ना, डुब्या माणूस नाही मी. तू फक्त मला पटकन दे, मला अर्जंट होय. नंतर तुला मी पैसे देतो ना. बरं बुऱ्या, तू पैसे आणून देतो म्हणता ना, काही हरकत नाही. तू फुटाने घेऊन जाय, आता लगेच घेऊन जाय. पण तू का नाही मला पैसे लवकर आणून देतो. मला पैशाचं काम आहे, मागच्या टायमासारखं काही करू नको. देले मी तुला पैसे, काही हरकत नाही. मला भुऱ्या म्हणतात. काही हरकत नाही बाबूदा, देऊन टाक फुटाने, मी तुला पैसे पटकन आणून देतो. हे पा भाऊजी, तुम्ही नाही आले तर चालते, तुम्ही तिकडे राहिले तर चालते, पण सिलेंडर म्हटलं घरी वापस आलंच पाहिजे. ते बी भरलेलं, रिकामाने आलं पाहिजे. बिंदास राहा वहिनी, बिंदास राहा तुम्ही. काही गोर नाही. तुम्हाला म्हटलं सिलेंडर भरेल लागेल ना, भरेलच घ्या. मी काय म्हणतो, नाही म्हटलं एजन्सी मधून भरून भेटलं तर मी स्वतः भरून देतो, काहीच वांधा नाही. आताच म्हटलं मी 5 किलो फुटाने खाल्ले. चाल भुऱ्या, तुला वजने उरायला का? बसला बोलत, चाल लवकर, उशीर उरायला. हो जा लगेच जा. आणि पहा तुम्ही ऐकला ना, सिलेंडर भरून आणला लागेल म्हणून, नाही तर मग तुम्हाला माहित आहे ना.
हो ना, मग माहित आहे ना, मला माहित आहे ना. मी आज जर सिलेंडर भरून आणलं नाही तर तू माहेराला जाशील म्हणून. काही घोर नाही ना, आता भोऱ्याला समज घेतला ना म्या, भेटूनच दे ना आम्हाला. वहिनी तुम्ही एवढा लोड नका घेऊ, बरं लोड घेऊ नका तुम्ही. आता सगळं आमच्यावर सोडा. म्हटलं तुम्हाला मी सांगितलं ना, नाही एजन्सी वाल्यानं भरून दिलं तर मी स्वतः म्हटलं सिलेंडर बसतो आणि मस्त टारटूर करून भरून देतो. काहीच वांधा नाही. आपण म्हटलं 5 किलो फुटाने खायला. ते नाही पाहिजे, ते अजिबात नाही पाहिजे आम्हाला. ते एजन्सी वाला सांगा, ते टाळटू वाला आम्हाला अजिबात नाही पाहिजे म्हटलं. असं काय करता वहिनी, शी बी काय करता म्हटलं. ते नैसर्गिक देणगी आहे ना, नॅचरल गॅस होईल तो नॅचरल. तुमचा नॅचरल गॅस तुमच्याजवळ ठेवा, आम्हाला नाही पाहिजे तो. मी काय म्हणते, ते म्हटलं एजन्सी वाला आणजा, हे यायचं टाळटूर वाला नॅचरल गॅस वाला नाही पाहिजे आपल्याला. राहिलं बापा राहिलं. आपलं काय म्हटलं जबरदस्तीने आपल्याला काय करावं लागते. ज्याचं करा भलं आणि ते म्हणते मायाच कर. काही गरज नाही, मी काही भरून देत नाही म्हटलं. आणि टाळटूर नाही, टाळटूर करतो म्हटलं मी, टाळटूर नाही करत. बरं विन्या चाल लवकर, मला वज उरायला गाडी काढ. ओ विन्या लेका मला वज उरायला ना, काढ ना गाडी. मागे काय उभा राहू राहिला तू, ये बर पटकन लाव, चाबी लाव गाडीले आणि चालू कर. अबे भुऱ्या लेका गाडीत पेट्रोल नाही ना, मी तो सांगायला विसरलो. चाल आपल्याला असंच जा लागते. काय पेट्रोल नाही? अबे तर मग हे असं कसं न्या. अबे माया काय तू जीव घेत का इतक्या दूर मध्ये सिलेंडर घ्यायला लावल तू? अरे जास्त दूर कायच आहे बे, जवळच आहे. आणि चाल ना, चाल बरं. मी तुला का नाही चहा पाचतो लेका, असं काय करतं? फक्त चहाच का रे, समोसे चालत नाही का? 1 प्लेट समोसे बी लागतील मला. पण मी काय म्हणतो, चौकात एखादा ऑटो पाय गड्या, त्या ऑटोतनी टाक आणि ते घेऊन चाल म्हटलं. आपण काही डोक्यावर नेऊ शकत नाही. आणि मी काय म्हणतो, तथे गेल्यावर तुला मला चहा बी पाजा लागेल आणि समोसे बी चारा लागेल. 1 प्लेट समोसे पाहिजे म्हणजे पाहिजे आपल्याला, काहीच वांधा नाही. बरं काही हरकत नाही, तुला चहा बी पाजतो समोसे बी चारतो. पण मी काय म्हणतो, चौकात जर ऑटो भेटला नाही तर तुला डोक्यावर घेऊन जास लागते. जमते का सांग? काय लेका विन्या, एवढा दोस्ता नाही का आपला? तो आम्हाला ओळखला नाही का? आपला एवढा जिगरी दोस्ता नाही, त्यात मला तू चहा पाजू राहिला, 1 प्लेट समोसे चालू राहिला, तर मग मी तो एवढं काम करणार नाही का? नाही ऑटो भेटला तर मी हाव ना, मी काय लिहाव, काहीच वांधा नाही ना. तू चाल फक्त, पण ते चहा आणि समोसे काही विसरू नको गड्या. ओ लेका विन्या लवकर विचारणं बे, मला वज उरायला ना, विचारणं त्याला चालतं का म्हणून. अबे झाकूस न्या, तो आधी विचारलं असतं तर काही फरक पडला असता का? ओ ॲटो रे बेटाजी, याला तर ऐकून येऊ राहिलं, हे बैर बिर होय काय? ओ ॲटो अरे ऐकून येऊ राहिलं का? हा त्या ऑटोला काही ऐकू येत नाही. मला असं वाटतं की तुमच्या दिमागात का नाही मेंदूत फरक पडलेला आहे. ऑटोला आवाज देऊ राहिले, त्या ऑटोला ऐकू येत असते का? आमच्या दिमागातनी फरक राजा, आम्ही तुम्हाला आवाज दिला ना हो. आता तर मला पक्क वाटून राहिलं की तुमच्या दिमागातल्या मेंदूत काही फरक पडलेलो आहे. ऑटो करून राहिले. ओ ऑटोवाले भाऊ असं करा ना. त्या ऑटोला ऐकू येते का? मला ऐकू येते. मग मी तुम्हाला होय दिली नसती का? बरं बापा झाली गलती. मी काय म्हणतो, चला बरं, हे सिलेंडर आपल्याला भरून आणायचं आहे. सिलेंडर कोणाच्या घरचं आहे? कोणाच्या घरचं म्हणजे आम्ही का चोरून आणलं का? आमच्याच घरचं वय ना. मग तुमच्या घरचं वय तर तुम्ही जा ना, तुम्ही आणा ना भरून. मले काली संग नेऊ राहिले. तुमच्या डोक्यात फरक बिरक पडेल आहे का हो? म्हटलं तुम्हाला काय सांगून येऊ आम्ही, तुमचा ऑटो भाड्यानं पाहिजे आम्हाला. काय भाडं होईल ते आम्ही देऊन देऊ. हे म्हटलं आता भुऱ्याला काही सहन नेऊ राहिलं. त्या भुऱ्याला तवाचा म्हटलं डोक्यावर एक सिलेंडर उचलून ठेवायलाय. तुम्ही काय करा माहित आहे का, हे ऑटोत निघाला सिलेंडर आणि चला बरं आमच्या संग, मी तुम्हाला भाडं देतो. सिलेंडर न्यायचं तुम्ही भाडं देऊ राहिले, गोष्ट बरोबर आहे, पण मला भाडं नाही पाहिजे ना. जाऊ द्या मग, तुम्हाला भाडं नाही पाहिजे तर जमली आमची भट्टी. फुकट फाकट भेटून राहिलं. चला तुम्हाला नाही पाहिजे भाडं, न्या मग आम्हाला फुकट फाकट. मी तुम्हाला फुकट फाकट बी नेऊ शकत नाही आणि तुम्ही भाडं दिलं तरी बी नेऊ शकत नाही. अरे पण काऊन नेऊ नाही शकत तुम्ही? तुम्हाला पैसे बिशे कमवायचे नाही का? तुमचं सर बरोबर आहे. मला वाटते की पैसे कमवा, भाडं मारा, पण या ऑटोतनी का नाही डिझेल पेट्रोल गॅस काही ना काही लागते ना. 2 दिवस झाले म्हटलं या ऑटोतनी काहीच नाहीये. कसं काही नाही तुम्हाला. आता एक काम करा, तुम्ही एक आणि ऑटोतनी सिलेंडर टाका, मी हँडल धरतो आणि तुम्ही लोटत चला, मग मी तुम्हाला नेतो, मग द्या मला पैसे. त्यापेक्षा या भुऱ्याला मी आणखीन 1 प्लेट नाश्ता चारतो. राहू द्या तुमचा ऑटो तुमच्या जवळ, चाललो आम्ही. चाल बे भुऱ्या, तुले मी डबल 1 प्लेट समोसे चारतो. 1 प्लेट समोसे, अबे 1 प्लेट नाही, आता मला का नाही कचोरी बी लागते. 1 प्लेट कचोरी, 1 प्लेट समोसे आणि 1 कट चहा. मग मी येतो आता पुढे, नाही तर मग पाय तू. अरे हाव ना बे भुक्कड, किती खात. चाल तुले कचोरी बी देतो, समोसे बी देतो आणि चहा बी पाजतो.
बाबू रे बेटाजी, हे तर लय लंबी लाईन दिसू राहिली. आता काय करा, भेटते का नाही भेटत? का रे बाबुऱ्या, आता कसं करतं? लय लंबी लाईन आहे, मला नाही वाटत आजच्या तारखेत आपला नंबर लागते म्हणून. अबे असा मुक्या मुक्या कोपऱ्या कोपऱ्यानं अंदरे घुस आणि हे सिलेंडर तो आजवळ घे. मग मी घुसतो, चुपचाप जाऊ, गपकन जाऊन खपकन सिलेंडर घेऊन घरी चालला जाऊ. एवढं सिंपल आहे, तू समजत नाही का? हो लेका भुऱ्या, तसं करून पाहू, नाही तर काही मिळ येत नाही. पण लेका भुऱ्या, भेटलं पाहिजे लेका, सिलेंडर भेटलं पाहिजे, नाही तर बायको काही घरी राहत नाही, जाते मग माहेरी. अरे ओ पोट्या, अंदरे कुठे घुसू राहिला? आम्ही का मॅट आहो का लाईन मध्ये लागायले? होय मागे लाईन मध्ये लाग. राजा, लाईन लयच लंबी आहे ना हो, मला अर्जंट होय ना. म्हटलं मला एकच पाहिजे, मी असा जातो, पावती फाडतो आणि एक सिलेंडर घेऊन असा वापस येतो. म्हटलं जास्त वेळ बी लावत नाही. अरे मग का आमच्या घर का मग जिल्हा होय का? आम्हाला का 10-12 लागतात का? आम्हाला बी एकच लागते. आम्ही एकासाठी नंबरात लागेल, आम्हाला पावती फाडायची होय ना, आम्हाला बी सिलेंडर घ्यायचं होय. अरे तसं नाही ना हो, माझी तब्येत खराब होय ना, मला सलाईन घ्यायला लागते ना, म्हणून म्हटलं अर्जंट आहे, बाकी काहीच नाही. तुम्ही घ्या ना, आमच्या मागून घ्या, आम्हाला काहीच म्हणणं नाही. आमच्या मागून तुम्ही लागेल तिथे घ्या, 10-12 घ्या, 15-20 घ्या, आमचं काही जात नाही त्यात. अच्छा, तुझं म्हणणं आहे की आम्ही तुझ्या नंतर आम्ही सिलेंडर घेऊ? आम्ही का पागल झालो का? आम्हाला का कामधंदे नाही का? आणि तुझी तब्येत खराब होती तर दवाखान्यात जायचं, इकडे कशाला आला? ते राहू दे, आम्हाला काही माहित नाही, आम्ही आमचे भरून घेतो, त्यानंतर तुझा नंबर. तू सरळ कानी मागे जा, मागे 1 किलोमीटर लाईन आहे, तिकडे लाग, नंबराने ये आणि सिलेंडर घेऊन जा. आमचं काही म्हणणं नाही तुला. अरे बापा, मी 2 दिवस झाले नंबरात हाव, माझा नंबर येऊ राहिला आणि तू आमच्या मागून येऊन पुढे जाशील, मग हे कसं काय चालेल बापा? ते नाही जमत, म्हटलं तू नंबरात नाही लाग. हे पा, तुम्हा सरायला मी काय म्हणून राहिलो, हा आमचा भुऱ्या आहे की नाही, याची खरंच तब्येत खराब आहे ना, खरंच तुमची शपथ याची तब्येत खराब आहे. म्हटलं सलाईन घ्यायला जायचं होतं, पण ते कानी जेवण केल्याशिवाय सलाईन काही घेता येत नाही, आणि आमच्या घरी गॅस नव्हता, म्हणून म्हटलं बा भरून घेऊ पहिले, घरी गॅस घेऊन जाऊ, स्वयंपाक बिपाक करू, याला जेव खाऊ घालतो, मग सलाईन घ्यायला घेऊन जातो. मग म्हटलं याला आराम पडेल. ऐका तुम्ही, आम्हाला जाऊ द्या, असं नका करू बा, गरीबाला पहा तुम्ही जरसं. काय झालं? काय तब्येत म्हणजे काय? ते एवढा मोठा सिलेंडर त्याने डोक्यावर उचलेला आहे, तो तर धडधाकट दिसू राहिला. कोणती तब्येत खराब होय त्याची? काय झालं त्याला? नाही, ते तुम्ही बोलले ते बरोबर आहे, त्यानं सिलेंडर उचलेला आहे, गोष्ट खरी आहे, पण त्याला कानी टोंग्यातून कानी उलट्या उरायल्या, म्हणून त्याला म्हटलं जेव खाऊ घाल लागते, मग सलाईन द्यायला लागते. टोंगयातून उलट्या म्हणजे मला नाही कळलं. हा, तो शुद्धवाला आहे ना, गुडघ्यातून त्याला उलट्या उरायल्या. गुडघा असते की नाही आपला पायाचा गुडघा, त्यातून उलट्या उराल त्याला. अरे बाप रे बाप, हे कोणती बिमारी आहे? मी आता काही ऐकलं नाही बापा, पण हे पण नाव ऐकलं ना तर लय डेंजर काम दिसू राहिलं मला. तुम्ही काय करा, त्याला पहिले सरकट टपोर दवाखान्यात घेऊन जा. अरे मी जातो मी, मला जायचं दवाखान्यात, पण तुम्ही काय करा माहित आहे का, आम्हाला पहिले अंदर जाऊ द्या, एवढं भरून घेऊन जाऊ द्या आम्हाला घरी, मला पहिले जेव्हा खावा लागते तरीच म्हटलं सलाईन घ्या लागते. तुम्ही ऐका ना, म्हटलं बिमार माणूस आबा मी, गरीबावर दया करा दर्शिक, जाऊ द्या मले. अरे पा, आजचा स्टॉक संपला राजा, आता सऱ्यानं उद्या या, आज काही सिलेंडर भेटणार नाही. अरे असं नका करू, एखादं पाना खेरकार असेल तर एखादं द्या ना, मला पाहिजे ना, मला अर्जंट आहे हो. हा आमचा भुऱ्या आहे की नाही, याची तब्येत खराब आहे, त्याला जेव खाऊ घाल लागते. अरे असल्यावर का मला घरी ठेवायचं आहे का? घरी ठेवून काय करू? मला पैसे नाही पाहिजे का? आता नाहीच आहे तर खेरकार कुठून आणू? सॉरी, खेरकार होती ते बी देऊन टाकली म्हटलं, आता काहीच नाही. तुम्ही सरेजण एक काम करा, उद्या नवीन स्टॉक येईन, उद्या घेऊन जा. अरे बापा, उद्या कसं काय? उद्या नाही जमत ना, उद्या मिळत नाही ना, ते माझी बायको चाललं जाईल ना माहेरी. पहिलेच तर म्हटलं भांडणं केले, ते काय म्हणे मले, तुम्ही आज काही करा, कसंही करा, सिलेंडर घेऊन या, नाही तर म्हटलं तिनं तिच्या भावाला बोलून गेलाय, ती तिच्या भावासोबत चालल्या जाईल ना, मग मला लय वांडे होतील ना माये. अरे तर मग मी काय करू? बाकी सरे उभे आहेत, हे एक शब्द बोलून ना राहिले, आणि तुमचं चालू आहे तवाचं, तुमचा हा भुऱ्या बिमार होय, बायको चालल्या जाईल. अरे तर मी काय करू? आता हायच नाही मला जवळ, तर मी देऊ कुठून? विन्या टेन्शन नको घेऊ, मी आता कचोरी, समोसे, फुटाणे बिटाणे सर्व खायला. मी काय म्हणतो, आपल्याजवळ एकच पर्याय आहे, तो बी मला टारटोरवाला, मी भरून देतो, काही वांधा नाही, राहू द्या म्हणा, नाही तर नाही, आम्हाला काही फरक नाही पडत. तो ऐकलं नाही का मा बायको ना, म्हणजे तो वहिनीने काय म्हटलं होतं तर, मुका बसणं पाहतो ना मी काही ना काही करतो ना, एखादा घेतो ना जवळून सिलेंडर. हे पण मी काय म्हणतो, फुल नशील तर अर्ध बी चालतील मला, अर्ध भरेल असेल ते बी द्या म्हटलं, काही वांधा नाही,
पण द्या, काही करून द्या म्हटलं. आज म्हटलं लय अर्जंट आहे मला. अरे भाऊ आता तुम्हाला सांगावं कसं समजून नाही राहिलं मला. तुम्हाला ऐकून येऊ राहिलं का? एवढं म्हटलं समजून सांगू राहिलो की माझ्याजवळ नाही आहे ना. अर्ध काय म्हटलं चटाकभर बी नाही. आता कुठून द्या तुम्हाला? उद्या स्टॉक येणार आहे. तुम्ही एक काम करा, उद्या सकाळी द्या म्हटलं. जागतीच्या 5 वाजता नंबरात लागा तुम्ही. तुमचा पहिला नंबर लागून जाते तरी घेऊन जा तुम्ही. माझ्याजवळ असलं तर मला द्यास लागते हो. मी घरी ठेवून काय करू? नाहीच का? अजिबात मिळणे आहेत का? अरे बापरे, मग आता काय करा? आता काही खरं नाही. तिनं तसाही तिचा भाऊ बोलवून गेलाय. आता माझी बायको मारायला चालल्या जाते. आता मला लय टोले पुरतात. तुम्ही लोक आले म्हणजे तुम्हाला व्हिडिओ आवडला. मग राजा कोणाची वाट पाहू राहिले? करा ना पटापट लाईक करा. लय मोठं लाईक करा. लाईक लयच कमी होऊ राहिले. आणि तुम्हाला व्हिडिओतला कोणता पार्ट लय आवडला हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओ शेअर करा. चला आता मग भेटू पुढच्या व्हिडिओत लवकरच.